आता आपण निघालो आहे माउंट रशमोर बघायला। या माउंटनवर अमेरिकेचे 4 फेमस जे प्रेसिडेंट आहेत त्यांचे चेहरे कोरलेले आहेत, म्हणजे क्लप्चर्स आहेत, कार्विंग केलेलं आहे त्यांनी त्यांचं माउंटनवर। तर चला तर बघूया कसं आहे माउंट रशमोर। लेट्स गो। आता आपण पोचलेलो आहोत माउंट रशमोरच्या पायथ्याजवळ। इथे खूप सारे शॉप्स आहेत आणि हॉटेल्स पण आहेत। इथे काही इंडियन शॉप पण आम्हाला दिसलेले आणि इथनंच तुम्ही हेलिकॉप्टरचा माउंट रशमोरचा टूर बुक करू शकता। आता एका 6 मिनिटांमध्ये आपण माउंट रशमोरला पोहोचणार आहोत। हे नॅशनल मॉन्युमेंट आहे म्हणून इथे फीज नाही आहे, पण तुम्हाला पार्किंगसाठी काही चार्ज असतात ते पे करावं लागेल। आता आपण माउंट रशमोरच्या मेन एंट्रन्सला पोचलेलो आहोत। इथे आपल्याला पार्किंग तिकीट घ्यायचं आहे, जे नॉमिनल $10 आहे पर कार। आणि हे नॅशनल मॉन्युमेंट असल्यामुळे इथे एंट्री तिकीट नाही आहे, तर आम्ही पार्किंग पास घेतो आहे। आमच्यासारखेच तुम्ही खूप एक्साइट आहात ना हे नॅशनल मॉन्युमेंट बघायसाठी, तर व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा। आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पार्किंगसाठी अशी व्यवस्था केलेली आहे। आम्ही कार पार्क करून बघायला निघालो आहे माउंट रशमोर। आता आपण पोहोचलेलो आहे माउंट रशमोरला। एंट्री केल्यावरच एक गिफ्ट शॉप आहे, एम्पी थिएटर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माउंट रशमोर कसं बनलं याची इन्फॉर्मेशन मिळते। सुरुवातीलाच अमेरिकेतील 50 स्टेटचे फ्लॅग्स लावलेले आहेत। या फ्लॅगच्या आतमध्ये गेल्यावर आम्हाला दिसलं हे सुंदर आयकॉनिक मॉन्युमेंट। या मॉन्युमेंटवर अमेरिकेतील 4 प्रेसिडेंटचे चेहरे कोरलेले आहेत। त्यांची नावे अशी आहेत: जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट आणि अब्राहम लिंकन। या चेहऱ्यांची हाईट आहे 60 फीट, म्हणजे अराउंड 18 मीटर। आणि हे माउंट रशमोरच्या साऊथ ईस्ट साईडला ग्रॅनाइटमध्ये कार्व केलेले आहे। या माउंटनची टोटल हाईट आहे 1745 मीटर। 1885 मध्ये न्यूयॉर्कचे लॉयर चार्ल्स ई. रशमोर यांच्या नावावरून या माउंटनला माउंट रशमोर असे नाव देण्यात आले। हे मेमोरियल 2 स्क्वेअर माइल्समध्ये बनलेलं आहे आणि हे डिझाईन करण्यात आलं होतं 1925ला आणि डेडिकेट करण्यात आलं हे 1927ला। या मॉन्युमेंटच्या खाली एक ट्रॅक आहे, तिथनं तुम्ही इथे जवळून बघू शकता हे मॉन्युमेंट। तर आम्ही आता निघतोय त्या ट्रॅकवर जाण्यासाठी। आम्ही इथे जातो आता प्रेसिडेन्शियल ट्रेल आहे मॉन्युमेंटच्या इथेच खालून। इथे आम्ही तिथे पोहोचतोय आता। 18 नंबरचा एक ट्रेल आहे, तिथनं अगदी क्वाईट क्लोज आपण पोहोचतो तिथे। तर आम्ही आता तिकडेच जात आहे वॉक करत। लेट्स सी हाऊ इट लुक्स फ्रॉम देअर। तर तिथे काही गेलं, तिथे जवळ पोचल्यावर पुन्हा कॅमेरा ऑन करतो आणि लेट्स सी काही मधात इंटरेस्टिंग दिसलं तर नक्कीच ते पण शूट करेल। लेफ्ट साईडला त्यांनी लकोटा, नकोटा आणि डकोटा हे जे 3 विलेजेस आहे
यांचे 8 हेरिटेज दाखवलेले आहेत. चला आता बघूया. एटीन नंबरच्या ट्रेलवरून आपण आता सर्व एक्सप्लोअर करत आहोत. इथे थोडे मॉन्युमेंट दिसत आहेत. लेट्स सी अजून समोर जाऊन किती जाऊ शकतो आपण. ही या मॉन्युमेंट्सबद्दल माहिती आहे. ही जॉर्ज वॉशिंग्टन बद्दलची माहिती आहे सगळी. याचप्रमाणे हा 17 नंबरचा गेट आहे. याचप्रमाणे इथे 16 नंबरचं गेट आहे. तिथे अजून दुसऱ्या प्रेसिडेंटची माहिती आहे. लेट्स सी. हा 16 नंबर होता आणि इथे अब्राहम लिंकनबद्दल माहिती दिलेली होती. 17 नंबर जो मी तुम्हाला ऑलरेडी दाखवला आहे. लेट्स सी टू 18 नंबर जो सगळ्यात क्लोजेस्ट पॉईंट आहे याचा. लेट्स सी. दिस इज द ट्रेल नंबर 18 and this is the closest one. That's what is suggested here. And you can see all 4 faces. हा जो आहे आपण 18th जो ट्रेल आहे तिथनं पाहत आहे आणि हा सगळ्यात क्लोजेस्ट आहे. इतकं झूम करून पाहता येईल. सडन वातावरण बदललेलं आहे आणि इथे स्टॉर्मची वॉर्निंग आलेली आहे. त्यामुळे मे बी इथे जो होणारा लेझर शो कॅन्सल पण होऊ शकतो. आता आम्ही खाली जाऊन बघतोय की काय होते. आता आम्ही ऑडिटोरियमला आलो आहोत. इथे फक्त फ्लॅग होस्टिंग होईल. आजचा लेझर शो वेदरमुळे कॅन्सल झालेला आहे. लाईटमध्ये हे मॉन्युमेंट खूप छान दिसते. आता फ्लॅग फोल्डिंग होत आहे. We are leaving this beautiful place now. Bye bye Motor Show. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा. Do like, share and subscribe to our channel Springbird. Thank you for watching.